नमस्कार मित्रांनो, मी संदेश माझ्या कोकण संस्कृती या यूट्यूब चॅनलवरती परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, असाच बसलेलो एडिटिंग करतोय। तुम्हाला तुम्ही पाहू शकत असाल मी इकडे पाठीमागे एडिटिंग करतोय। घरी कोणी नाही आहे, आई बाहेर गेली आहे आणि एवढी भूक लागली मित्रांनो। डाळ भात तर रेडी आहे पण भाजी कुठलीच नाही आहे। आणि एप्रिल महिन्याचे दिवस आहेत मित्रांनो, झाडाला कैऱ्या लागल्यात। या कच्च्या कैऱ्यांची, आंब्याची कच्ची कैरी जी असते त्याची चटणी वाटून दाखवणार आहे मित्रांनो। तर असा एक आगळा वेगळा प्रयत्न आहे माझा। ॲक्च्युली मित्रांनो, मी आईसारखं काही वाटण किंवा पाट्यावर किंवा असं काही चटणी वाटणार नाही आहे, मी मिक्सरमध्येच लावणार आहे। सो मित्रांनो, साहित्य तर तयार आहे, तुम्ही इकडे पाहू शकत असाल। तुम्हाला दाखवतो साहित्य तयार आहे। मी घेतलं मित्रांनो 2-4 कैऱ्या आणलेल्या माझ्या मित्रांनी, पण मी 2 कैऱ्या घेतल्यात। थोडंसं तिखट घेतलंय, थोडंसं जिरं घेतलंय आणि लसूण आणि 2 कैऱ्या। अशा प्रकारे मी साहित्य घेतलंय। मी पहिल्यांदा कैऱ्यांना कट करतो आणि नंतर छोटे पीस बनवतो आणि हे सगळं मिश्रण करून मग नंतर आपण वाटायचं आहे। सो मित्रांनो, काय काय घेतलंय ते तुम्हाला परत एकदा दाखवतो। सो मित्रांनो, पहिल्यांदा कैऱ्या चॉप करून घेऊया, बारीक बारीक पीस करूया आणि नंतर ते मग त्याचं मिश्रण आपण मिक्सरमध्ये टाकून चटणी वाटूया। बघूया साहित्य पहिल्यांदाच मी मित्रांनो हे सगळं ट्राय करतोय। ॲक्च्युली मला याचा काही अनुभव नाही आहे, चटणी कशी होईल काय होईल, पण मित्रांनो जर चांगली झाली तर नक्की तुम्हाला घरी ट्राय करायला सांगेन। व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही पाहत राहा। सो मित्रांनो, आपण कैरी बारीक करून घेऊया। सो मित्रांनो, आपल्या कच्च्या कैऱ्या कापून झालेल्या आहेत बऱ्यापैकी। कच्च्या कैऱ्या 2 घेतल्या, त्याची फोडं, थोडंसं मीठ, थोडंसं जिरं, 4 लसूणच्या पाकळ्या आणि 2 चमचे तिखट। अशा प्रकारे मित्रांनो मी साहित्य घेतलंय आणि पाहूया कशा रीतीने होते याची चटणी। सो मित्रांनो, हे सगळं मी मिक्सरला लावणार आहे आणि नंतर तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे चटणी होते ते। सो मित्रांनो, आपण हे मिक्सरचं भांडं आणलंय। या मिक्सरमध्ये आपण सगळं हे ऍड करतोय। प्रथम आपण करूया ऍड कैरीची फोडं। त्याच्यानंतर मित्रांनो आपण ऍड करणार आहोत लसूण, त्याच्यानंतर थोडंसं जिरं, त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ ऍड करायचंय। जसं तुम्हाला मित्रांनो लागेल तसं मीठ ऍड करायचंय। जास्त मीठ ऍड केलं तर जास्त खारट चटणी होऊ शकते। सो मी प्रमाणात घेतोय 2 चिमटे। ऍक्च्युली आमच्या गावी माझी आई कधी चमच्याने मीठ वगैरे काही घेत नाही, हाताच्या अंदाजाने जेवणामध्ये बऱ्यापैकी मीठ वगैरे आम्ही मिक्स करतो। सो ॲज पर टेस्ट तुम्ही मीठ ऍड करू शकता। आता राहिले तर मित्रांनो हे तिखट मित्रांनो, याच्या ऐवजी तुम्ही लाल मिरची जी असते बाजारात मिळणारी लाल मिरची ती ऍड करू शकता किंवा मग हिरवी मिरची देखील ऍड करू शकता जर तुम्हाला अजून स्पायसी पाहिजे। मित्रांनो, मी मिरचीच्या ऐवजी हे 2 चमचे तिखट घेतलंय। सो ते आपण ऍड करणार आहोत। हे सगळं आपण ऍड करणार आहोत तिखट, कारण आपल्याला थोडं स्पायसी पाहिजे। थोडं म्हणजे एकदम पण स्पायसी नाही, पण लिटिल बिट थोडं रेडिश चटणी झाली पाहिजे। तिखट ऍड करतो मित्रांनो, हातानेच ऍड करतोय। सो मित्रांनो, अशा प्रकारे मी हे सगळं ऍड केलं आणि तुम्ही पाहू शकत असाल कशा रीतीने ही चटणी तयार होणार आहे आपली।
सो मित्रांनो, अशा रीतीने आपण ही चटणी तयार केली आहे. चव घ्यायची अजून बाकी आहे. सो थोड्याच वेळात तुम्हाला सांगतो टेस्ट घेऊन कशी झाली आहे. तत्पर मिक्सरचं भांड पहिल्यांदा शिफ्ट करूया. सो मित्रांनो, अशा रीतीने ही आपली चटणी तयार झाली. सो आपण आता टेस्ट करणार आहोत. मी कशी वाटली चटणी हे तुम्हाला सांगायचं आहे. तर मीच बनवलेली चटणी मीच खाणार आहे आणि तुम्हाला टेस्ट कळवणार आहे. सो नॉट बॅड. वाव, जिऱ्याचा फ्लेवर एकदम छान लागतो आणि लसूण वगैरे एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. मित्रांनो, नक्की सांगेन मी तुम्हाला मी जशी चटणी बनवली तशी नक्की तुम्हाला मी बनवायला सांगेन, कारण चटणी अतिशय ऑसम. तिखट देखील आहे, आंबट देखील आहे आणि जिऱ्याचा फ्लेवर आहे, लसूणचा फ्लेवर येतो आहे. सो परफेक्ट फ्लेवर आहे. तुला टेस्ट करायची आहे का? खायची आहे चटणी? हो, ठीक आहे. मित्रांनो, मी तर टेस्ट केली आहे, पण या बारक्याला पण देतो आणि तो सांगेल. हे घे, बोटाने लाव, चाट. बोट बोट बोट. हा, घे आणि खा. कशी आहे? कशी आहे? मित्रांनो, त्याचं जे चांगली आहे म्हणायची पद्धत अशी आहे, तो असा करतोय. इट्स फनी बट छान आहे, क्यूट मुलगा आहे. कशी वाटली? मस्त आहे. तोंडाने सांग छान आहे म्हणून. भारी आहे. ओ माय गॉड, भारी आहे म्हणाला माझा मित्र. थँक्यू क्यूट बॉय. सो मित्रांनो, आमची चटणी अशा प्रकारे झाली आहे. जर तुम्ही कधी एकटे घरी असाल, असंच काहीतरी गावी आलं तर बनवायची इच्छा झाली, फळं वगैरे बऱ्यापैकी आहेत, म्हणजे कच्ची कैरी म्हणा किंवा इतर काय, त्या फळांचं काहीतरी बनवायचं झालं तर नक्की बनवा, ट्राय करा. आम्ही देखील अशाच प्रकारे चटणी बनवली आहे. सो मित्रांनो, हा व्हिडिओ माझा इथपर्यंतच होता. जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटन दाबा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब बटन दाबा आणि हो, बाजूची जी घंटा आहे, बेल आयकॉन आहे, ते देखील दाबा, कारण जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील. आणि हो, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, बरोबर ना? काय म्हणणार? लाईक करा. लाईक करा. व्हिडिओ शेअर करा. सबस्क्राईब करा. सो क्यूट. सो मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी सब्जेक्ट घेऊन. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सी यू. आणि हो, येवा कोकण आपला जसा, लवकर या. सुट्टी पडली असेल तर लवकर कोकणात या मित्रांनो. हे अशी फळं, आंब्याची कच्ची कैरी वगैरे असे बरेच काही, काजू, करवंद, असे बरेच फळं तुमची वाट बघतात, कधी येत आहे. येवा कोकण आपलाच असा. टाटा कर. बाय.